परिचय द्या आणि तुमचा रिझल्ट शेअर करा. नमस्कार, मी अरुण धुरंदरे. बाय बॅकग्राऊंड मी महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे, संभाजीनगर ग्रामीण येथे. आणि मी या फॅमिलीमध्ये यायच्या आधी मला खूप डिसऑर्डर होत्या. माझं वजन खूप वाढलेलं होतं. 107 किलोपर्यंत गेलतो मी. आणि मला चालताना धाप लागायची, बॅक पेन असायचा. आणि कोरोनामध्ये मला थोडीशी शुगर बी म्हणजे नंतर सुरू झाली, बीपीचा आजार सुरू झाला. परंतु या फॅमिलीमध्ये ज्यावेळेस माझे सर्व आदरणीय कोच यांच्या मार्गदर्शनाने आणि सगळ्यात महत्त्वाचा सत्य संतुलित आहार आणि माइंडसेट आणि रोजचं वर्कआउट याने माझे जवळजवळ 5 ते 6 महिन्यामध्ये 22 किलो वजन कमी झालं. माझं तर ते शुगरचं तर ते नीलच झालं. आणि शुगर बीपी नॉर्मल झाले, एकदम नील झालं. ते कोरोनाच्या औषधोपचारामुळे मला सुरुवात झाली, परंतु ते बी नील झालं, बॅक पेन बी नील झालं. सगळ्यात मोठी ॲसिडिटी आणि धाप लागायची ती सुद्धा बंद झाली. आणि आता मी एकदम ओके आहे, हॅपी आहे. थँक्यू. तुमचं किती किलो वजन वाढलं होतं? माझं 107 किलो झालं. 107 किलो वजन होतं. आणि मग 3 महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झालं? 4 ते 5 महिन्याच्या आत माझं 22 किलो वजन कमी झालं. 22 किलो वजन कमी झाल्यामुळे आपण बघू शकताय की अरुण सरांच्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या समस्या होत्या, जसं की बीपी असेल, त्यांना दम लागत असेल, बाकीच्या काही समस्या असतील त्या त्यांच्या पूर्ण कमी झाल्यात. भाऊजी, मला सांगा, तुम्ही हे जे तुम्हाला रिझल्ट मिळाले, तुमच्या जीवनामध्ये बदल झालाय, तुमच्या आरोग्यामध्ये बदल झालाय, याच्यासाठी आणखी कोणत्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या? जसं माइंडसेट केलाय, आहार घेतलाय, आणि दिवसभराची जी दिनचर्या आहे, जी माझं बेटाईम जेवण होतं, बेटाईम झोपणं होतं. आणि पोलीस खात्यामध्ये मी क्राईम ब्रँचला असल्यामुळं माझी धावपळ असायची, जागरण असायचं. आरोपीच्या तपासमध्ये गेलं, गुन्ह्याच्या तपासमध्ये गेलं तर 3-3, 4-4 दिवस तिकडेच राहणे, रात्री अपरात्री जेवणे आणि नॉनव्हेज जास्त खाणे, असे बेटाईम आणि कोल्ड ड्रिंक्स घेणे, हे असे वेगवेगळे मला हे होतं. त्याच्यामुळं ते जीवन कधी वजन वाढलं काय त्या कोरोनामध्ये समजलं की 107 किलो म्हणजे लय झालं. परंतु म्हणायचे की जरा थोडासा पोलिसवाला जरा हे पाहिजे, मजबूत पाहिजे. परंतु फिजिकली मजबूत नव्हतो मी. परंतु वाढलेल्या वजनामुळे धाप लागायची, आरोपीचं थोडंसं धावपळ असल्यामुळं मला थोडा त्रास बी वाटायचा. परंतु दिनचर्यामुळे होत होतं. परंतु आता वजन कमी झाल्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय आणि आता एकदम हलकं हलकं वाटतंय. आणि आहाराच्या बद्दल माहिती झाली, फक्त संतुलित आहाराची खूप जादू आहे. आणि नुसतं म्हणजे उड्या मारून काय उपयोग नाही, त्याला आहाराची जोड पाहिजे, माइंडसेट पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल. नाही तर तुम्ही रिझल्टची अपेक्षा करताल तर काय उपयोग नाही. मी सुरुवातीला 1 महिना नाही केलं, काही झालं नाही, काही नाही, तुम्हाला काही झालं. परंतु माझं वजन सुद्धा कमी झालं आणि काहीच नाही. परंतु हे घेतल्यानंतर मला एकाच महिन्यात 6 किलो वजन कमी झालं माझं, पहिल्या महिन्यात. संतुलित आहार, फक्त संतुलित आहार, त्याशिवाय काही उपयोग नाही. यस, भाऊजींनी सांगितलं आहे की फक्त व्यायाम करून काय होत नाहीये, तर त्याला आहाराची जोड पाहिजे. कारण की फक्त व्यायामाने कुठलेही घटक जे की शरीराला आवश्यक आहे ते आपल्याला मिळू शकत नाहीत. तर त्याच्यासाठी आपल्याला जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार, जो की आपल्या शरीरासाठी बनवलेला आहे, तो घेणं फार महत्वाचं आहे. भाऊजी, मला एक सांगा की तुमच्या एनर्जीमध्ये, तुमच्या कामामध्ये आता काय बदल झालाय? कामामध्ये आणि एनर्जीमध्ये एवढा फरक झाला. आणि माइंडसेटमध्ये सुद्धा पहिल्याने माझे खूप निगेटिव्ह माइंडसेट असायचं, कारण आमचा संबंध आरोपी गुन्हेगार याच्याशी असायचा. त्याच्यामुळं बोलण्याची पद्धत सारं एकदम पूर्ण टोटल म्हणजे अलग होतं. आणि आपल्या ह्या आरोग्य फॅमिलीमध्ये आल्यानंतर आणि इथलं जे हे आहे वातावरण आहे आणि सकारात्मक माइंडसेट जो होतो माणसाचा, खूप म्हणजे खूप चेंजेस झाले, खूप म्हणजे खूपच. माझ्या सोबतचे सहकारी बी म्हणतात की सर तुम्ही कसं काय एवढे बदलले, कारण आधी खूप डेंजर होतो आणि आरोपी हे ते कोणता गुन्हा असो काय असो सॉल्व्ह होणार. परंतु आता मी गोड बोलतो, हसून बोलतो सगळ्यांना, तर सगळे खूप आश्चर्य व्यक्त करतात. तर मी म्हणतो फक्त या आहाराची आणि माइंडसेटची कमाल आहे की माझ्यात खूप चेंज झाले, खूपच चेंज झाला. आणि खरंच चांगलं आहे. आणि आताची लाईफ जी आहे सध्याची ती खूपच छान आहे. थँक्यू माझी टीम, थँक्यू सर्व कोच, थँक्यू. थँक्यू माय मेंटॉर, थँक्यू माय सिस्टीम. आम्हाला वर्कआउट करण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. निश्चित सर, तुमचा खूप छान रिझल्ट आहे आणि सिस्टीम कडून सुद्धा तुमचं खूप खूप अभिनंदन. मला एवढंच सांगायचंय, बघा आपल्या कॉलवर आल्यानंतर जसं शरीर स्वच्छ होतंय तसं मन सुद्धा आपलं स्वच्छ होतंय. आणि बघा, आपण सातत्याने जर आपल्या कॉलवर राहिलो तर मनात हा कचरा साठून राहत नाही. आता भाऊजीने सांगितलं की माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या स्वभावामध्ये खूप असा बदल झालेला आहे. आणि जगाच्या पाठीवर हा बदल फक्त आणि फक्त आरोग्य फॅमिलीत आल्यानंतरच स्वतःमध्ये होत असतो. यस मॅडम आणि सर, तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान तुमचा रिझल्ट आहे आणि असं स्वतःबरोबर इतरांच्या आयुष्यामध्ये बदल करत राहा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.